नमस्कार, मी हर्षल बदाने. स्पॉटलाइटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाड दुर्घटनेला 8 दिवसही उलटले नाही तरीही प्रशासनाने कुठलाही धडा घेतलेला दिसून येत नाही. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर इथं बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे तब्बल 17 जणांचे प्राण धोक्यात आले होते. पण प्रवाशांचं दैव बलवत्तर म्हणूनच त्यांचे प्राण वाचलेत. पाहुयात नेमकं नवापूरमध्ये काय घडलं. कितीही पूर आले, आपत्ती आल्या, कितीही लोक मेले तरी हम नहीं सुधरेंगे ही राज्यकर्ते आणि प्रशासनाची मानसिकता पुन्हा नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर इथं अनुभवायला मिळाली. शहरातील रंगावली नदीवर ब्रिटिशकालीन पूल आहे. तो पूल अवजड आणि बस वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. असं असताना बेजबाबदारपणाचं दर्शन घडवत जालना सुरत या बसच्या चालकानं पुलावरून बस नेली आणि अघटित घडायचं तेच घडलं. पुराच्या पाण्यातून बस नेण्याच्या नादात बस बरोबर मध्यभागी बंद पडली. महाडची दुर्घटना ताजी असताना बस चालकानं निष्काळजीपणा दाखवून स्वतःबरोबर 19 जणांचे प्राण धोक्यात टाकले. तब्बल 3 तास ही बस पुराच्या पाण्यात पुलाच्या मध्यभागी बंद पडून होती. प्रवाशांनी मदतीसाठी टाहो फोडला. कुणी 100 नंबरवर फोन केला तर कुणी आपत्कालीन यंत्रणेला कळवलं. तेव्हा कुठे त्यांची सुटका झाली. जवळजवळ अर्ध्या बसपर्यंत पाणी हे पोचलं होतं आणि तेवढ्यामध्ये त्या बसमध्ये एका प्रवाशाने पोलीस कंट्रोल रूमला फोन केला की अशी बस पाण्यामध्ये अडकलेली आहे. पोलीस कंट्रोल रूमने आम्हाला ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन केला. त्याच वेळेस आमची नाईट ड्राईव्हची गाडी पण शहरामध्ये होती. ताबडतोब शहरात नाईट ड्राईव्हचे लोक पोहोचले आणि मला माहिती मिळाली. मी ताबडतोब घटनास्थळी पोहोचलो. स्थानिक लोकांच्या मदतीने दोरच्या सहाय्याने आम्ही 17चे 17 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. हा पूल वापरण्यायोग्य नाही असं वारंवार स्थानिकांनी जिल्हा प्रशासनाला कळवलंय. मात्र पुलावरील वाहतूक थांबवायला वाहतूक पोलीस नेहमीच कमी पडलेत. महामार्ग प्रशासनानं नवीन पूल निर्माण करण्यासाठी कष्ट घेतले आणि त्यातच बस चालकानं जीवावर उदार होत प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला. अशा परिस्थितीत प्रशासन स्वतःमध्ये बदल करून घ्यायला आणि बेजबाबदारपणा सोडायला तयार नाही हेच खरं. विशेष म्हणजे याच महामार्गावर अनेक पूल असून ते धोकादायक आणि दुर्लक्षित आहेत. या ठिकाणी आल्यावर एसटीचा जो ड्रायव्हर होता वर टपावर उभा राहून आरडाओरड करत होता. तदनंतर काही लोकांना बोलवून दोरखंडाच्या सहाय्याने बाकीच्यांना इकडे बाहेर काढण्यात आलं. त्यावेळेला ते अक्षरशः एकदम मुस्काबोसकी अशा प्रकारे रडत होते. त्यांच्या एकदम भावना म्हणजे एकदम भावनाविहीन झाले लोक होते की बाबा आता जी घटना घडलेली आहे महाडची, आमचा पण त्याच प्रकारे जीव गेला का काय, अशा प्रकारे त्यांच्या म्हणजे वेदना त्यांनी नंतर आल्यावर व्यक्त केल्या. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कलशेट्टी यांनी बस चालकाला निलंबित केलंय. पण ही तात्पुरती मलमपट्टी असल्याचं बोललं जात आहे. जीर्ण झालेले पूल प्रशासनामार्फत पूर्णपणे केव्हा बंद होणार हाच खरा सवाल आहे. याच्यामध्ये 17 पॅसेंजर होते आणि नवापूरच्या नागरिकांचं मी मनापासून कौतुक करतो. तात्काळ येऊन त्यांनी दोरी आणली. एकेकांना उतरून त्यांनी ब्रिजच्या म्हणजे त्या ठिकाणं सुरक्षित त्यांना आणलं आणि 1 तासांनी एसटी पण बाहेर काढली गेली. धुळ्यातला हा ड्रायव्हर आणि ड्रायव्हरची चूक होती आणि तात्काळ त्याला आम्ही निलंबित विभागीय नियंत्रक धुळे यांनी केलेला आहे. पुलाच्या दुरुस्तीचा विषय वारंवार नागरिकांकडून पुढे रेटला जात असताना कुंभकर्ण निद्रेतील प्रशासनाला जाग येत नाहीये. महाड दुर्घटना ताजी असताना राज्यकर्ते फक्त बोलघेवडेपणात व्यस्त आहेत. घोषणांचा, सुरक्षेबाबतच्या उपाययोजनांचा पाऊस पाडला जातोय. पण प्रत्यक्षात मात्र राज्यकर्ते काय किंवा प्रशासन काय यांना त्याचं फारसं सोयर सुतक नाही हेच नवापूरच्या घटनेतून अधोरेखित होत आहे. जितेंद्र बैसाणे, साम टीव्ही, नंदुरबार.